पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर मी तुम्हाला 36 साईजचा प्रिन्सेस ब्लाउज दाखवते। पूर्ण कटिंग आहे, तर मी डायरेक्ट अस्तरवर कटिंग दाखवते। आपल्याला 9.5 ची बाही तयार लागते, तर मी 10.5 वर एक खूण करते। 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचे, कारण अस्तरचा ब्लाउज खालच्या बाजूने अर्धा इंच मुडपण्यात जातो आणि वरती अर्धा इंच मुडपण्यात जातो। तर मी एक लाईन आखून घेतली आणि मी 3 इंचावर खाली घेतले आणि आपण असं जरी आखून घेतला नंतर आकार दिला तरी पण चालते। नंतर आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आता असं माप आहे आपलं 5.5 इंच। दंडा घ्या, आधी त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करा किंवा 1.5 इंच मिक्स करा तरी पण चालते। आणि लाईन आखून घेतली। आता मी याची कटिंग करते। अगोदर मी बाही कट केली, आता आपल्याला पाठीमागचा भाग कट करायचा आहे। तर मी अगोदर घडे टाकून घेतली। आता आपल्याला शिवून 13.5 लागतोय, शिवून 14 लागतोय, तर मग मी 15 इंचावर एक खूण करून घेते। शिवून आपला बरोबर 14 वर होऊन जातो आणि घडे टाकले मी 11 इंचाचे। 36 चा चौथा भाग येतो 9 आणि त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स केलं तर 11 चे घडे पडते। आता प्रिन्सेस आहे, तर मी 5.5 इंच शोल्डर घेतले। बघा 5.5 वर मी शोल्डर टाकले। थोडंसं खाली येऊन पण मी 5.5 वर खूण करून घेतली आणि आता आपल्याला लाईन आखून घ्यायची। आता आपल्याला मुंड्यासाठी पण 5.5च घेतले, पुढं पण 5.5 घेते, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण सरळ लाईन आखतो तर एकदम व्यवस्थित येईल। आता अर्धा इंच मी आतमध्ये घेतले, बघा अर्धा इंच, आणि वरून एक लाईन मी आखून घेणार आणि आपल्याला 1.5 इंच आणि 1 इंचावर आपल्याला एक खूण करायची। मी ह्या लाईन पासून धरले आणि 1 इंचावर बघा मुंड्याला आकार लगेच देऊन घेतले। आता गळा टाकलाय मी 2.5 इंचाचा। 2.5 इंच घ्या किंवा 2.25 घेतला तरी पण चालते। मी 2.5 इंचाचा गळा घेतलाय। आता गळा आपल्याला लागतोय 10 इंचाचा। 10 इंचाचा वरती 2.5 घेतले, तर खाली मी 3 इंचावर घेते, अर्धा इंच जास्त घेणार आणि आपल्याला नंतर एक लाईन आखून गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। पाठीमागचा भाग आहे, सिंपल पद्धतीने गळा आहे। याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन करायचे असेल तर तुम्ही करू शकता। आता आपल्याला कंबर पाहिजे। कंबर किती आहे? कमरेमध्ये आपल्याला 10.5, समजा 11चे घडे आले तर आपण 10.5 घेतला तरी पण चालते। आपल्याला खालच्या बाजूने फक्त अर्धा इंच काढून टाकायचे आणि बाकीचं पूर्ण आहे तसेच आपल्याला कटिंग करायचे। आता आपल्याला फक्त पाठीमागचाच मुंडा आपल्याला कट करायचा, पुढचा करायचा नाही। अशा पद्धतीने पाठीमागचा भाग हा कंप्लीट झालाय। तर आपल्याला समोरचा भाग काढायचा आहे, तर आपल्याला ही घडी वाढवून घ्यायची 2 इंचांनी, म्हणजे आपल्याला 13ची घडी करायची पूर्ण। तर मी थोडंसं पलटी मारून घेणार
आता 1 इंच म्हणजे आपल्याला 1 इंचावर खालच्या बाजूने पूर्ण आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि एक लाईन आखून घेणार. आता पहिली घडी होती आपली 11ची. आता आपण 11वर एक पॉईंट द्यायचा आहे किंवा पाठीमागचा भाग ठेवून जरी आपण आखून घेतलं तरी पण चालते. म्हणजे हे बघा अशा पद्धतीने, शक्यतो असं केलं तरी पण चालून जाते. पूर्ण आहे तसंच. बघा काढून घेतलं मी. आता पुन्हा एकदा आपल्याला शोल्डर चेक करायचे. 5.5 आले, 5.5 इथं पण आले, असं पण आपल्याला 5.5 वर आणि आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घेऊन आकार देऊन घ्यायचा आहे. बरोबर. हा झाला आपला समोरचा भाग. तर 2.5 इंच मी गळ्यासाठी घेतला, तर पुन्हा एकदा 2.5 इंच मी गळ्यासाठी एक पॉईंट दिला आणि आपल्याला समोरचा गळा 7चा घ्यायचा आहे. वरती अर्धा इंच गेल्याच्या नंतर 6.5च तयार होईल. खाली मी थोडंसं ब्रॉड घेणार गोल गळा येण्यासाठी. तर वरती मी 2.5 घेतले, तर खाली मी 3 घेतले, म्हणजे आपल्याला गोल हा शेप व्यवस्थित येऊन जातो. आता आपल्याला घ्यायचं टक्स पॉईंट. टक्स पॉईंट मी घेणार 9.5 इंच घ्या किंवा 10 इंच घ्या. मी अंगावर माप घेतले तर मी 10 इंचावर घेते. आणि जवळजवळ असं आपल्याला टक्स पॉईंटसाठी 3.25 वर आपल्याला लाईन आखून घ्यायची. तसंच आपल्याला वरती पण 3.25 वर एक लाईन आखून घ्यायची आणि हे टक्स आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आडवी लाईन दिली आपल्या लक्षात येण्यासाठी. आता मी 2 इंच किंवा 2.5 इंचाचा आपल्याला पफ घ्यायचा तरी पण चालते. मी 2 इंचाचाच घेतलाय. आता हे 2 इंच मी समोर घेणार. वरती अर्धा इंचाचा गॅप सोडून आपल्याला एक लाईन आखून घ्यायची. म्हणजे बघा, आणि आपल्याला आकार द्यायचा आहे असा. बघा किती व्यवस्थित आकार आले. अशा पद्धतीने झाले 36 साईजचा प्रिन्सेस ब्लाउज कटिंग. आता आपण याला कटिंग करू. पूर्ण आहे तशीच आपल्याला कटिंग करायची. मी डायरेक्ट कस्टमरच्या ब्लाउजवर तुम्हाला शिकवते. आता आपण लगेच पिसावर कटिंग करू. अगोदर भरपूर तिरकस त्याच्यामध्ये आहे, तर आपल्याला शिवताना त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून घ्यायचे. आता मी फक्त अशा बाजूनेच कटिंग केली, नंतर आपण आकार शिवताना देऊया. बाही कट केली. आता बंद बाजूने आपल्याला पाठीचा भाग टाकायचा आहे. साडीवर पण ही लाईन आडवीच आहे, तर मी ब्लाउज पीसावर पण आडवीच घेणार. आपल्याला याची काळजी घ्यायची. जर डिझाईन असेल ब्लाउज पीसाला तर उभं आडवं आपल्याला अगोदर पाहून घ्यायचंय. आता हे झालं आपल्या पाठीचा भाग.
आणि हा झाला आपला फ्रंट भाग. अशा पद्धतीने जवळजवळ पूर्ण ब्लाऊजची कटिंग झाली. हा पाठीचा भाग आणि हा आपला समोरचा भाग आणि याच्यामध्ये आली आपली बाही कटिंग. पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात